समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं वन्दनं वन्दनानां करुणतुलसीमालां कुन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी,
आहेत वारकरी साधक यांच्या मागून सर्व विद्यार्थी. हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय
हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधने सुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही तेणे साधती साधने सुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तेणे साधती साधने सुटती भवाची बंधने महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोधरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थं मृतिं भजे ज्ञानदेवम् प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा असून या अभंगामध्ये नाथराया हरीच्या म्हणजेच भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतो. तो उपाय म्हणजे आपण संतांचे पाय धरले पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांसारख्यांनाही संत संगती व्हावी म्हणून भगवंताजवळ प्रार्थना करावी लागते. कारण त्याशिवाय हरीच्या म्हणजेच भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग उघडा होणारच नव्हता. जगद्गुरु तुकोबाराय एका नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा हाची भाव माझी या जीवा पूर्वी देवा मनोरथ. म्हणजेच तुकोबारायही असे म्हणतात की देवा मला संत संगती घडू दे व मला त्यांची चरण सेवा घडू दे. या प्रसंगविशेषी तुकोबारायांची कासाविसही दिसून येते. ती म्हणजे अशी की तुझं मागणे तुले आता मज निर्भावे या संता झाला कंठस्फोट आळविता आता उदासन करावे विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर नाथराया पुढे सांगतात, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. म्हणजे आपल्याला संत संगती झाल्यामुळे आपल्याला भगवंताकडे येणारी अनेक साधने साधता येतील. व त्याचबरोबर ही आपल्या भोवती बांधली गेलेली भवाची जी बंधनं आहेत म्हणजेच संसाराची बंधनं तीही तुटली जातील. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर नाथराया पुढे सांगतात, संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही. म्हणजेच काय, संतांच्या शिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्यच नाही, म्हणजेच अशक्य आहे असे नाथराया या चरणामध्ये सांगतात. असे वेदही साक्ष देऊन सांगत आहेत. त्यानंतर नाथराया पुढे सांगतात, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. म्हणजेच हे संत महंतजन आपले मनोरथ म्हणजेच आपल्या मनाची इच्छा पूर्ण करीत असतात. विठ्ठल विठ्ठल. बाबांनी आम्हाला सांगितले आहे की ज्या संतांचा हा अभंग आहे त्या संतांचे चरित्र थोडेफार तरी ठाऊक असले पाहिजे. त्या कारणाने आपण
या अभंगाला अनुसरून संतांचे चरित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे संत भानुदासांचे पंथ होते. निळोबाराया नाथरायांच्या निर्याणाच्या अभंगामध्ये नाथरायांचा अवतार कोणत्या महादोषांपासून उद्धार करण्यासाठी झाला त्याचे वर्णन करतात. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाची एकुळी स्वयंवनमाळी अवतरले, भक्ती मार्ग लोपे धर्म संचला, कलियुग झाला प्रथम चरणा, नाना परिजन वर्ततसे सैरा, नभे व्यभिचारा नारी नर, भक्ती मार्ग लोपे अधर्म संचला, कलियुग झाला प्रथम चरणा, निळा म्हणे ही अवतार केले, जग उद्धरिले महादोषी, भक्ती मार्ग लोपे अधर्म संचला, कलियुग झाला प्रथम चरणा. विठ्ठल या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये निळोबाराया सांगतात नाथरायांचा अवतार संत भानुदासांच्या कुळामध्ये झाला, आणि पुढील 2 चरणामध्ये सांगतात नाथरायांचा अवतार कोणत्या परिस्थितीमध्ये झाला. भक्ती मार्ग लोपे अधर्म संचला, कलियुग झाला प्रथम चरण. म्हणजे भक्तीचा मार्ग लोपत चालला असताना व अधर्म वाढत चालला असताना आणि या कलियुगाचा उदय होऊन त्याचा पहिला टप्पा चालू असताना नाथरायांचा अवतार झाला. त्यानंतर पुढे सांगतात नाना परिजन वर्ततसे सैरा, नभे व्यभिचारा नारी नर. म्हणजेच ही सर्व लोक, हे सर्व जन नाना परीनं सैरा प्रकाराने वागत असताना व नभे व्यभिचारा नारी नर, म्हणजे स्त्री व पुरुष व्यभिचाराचे भय न बाळगत वर्तन करीत असताना नाथरायांचा अवतार झाला. त्यानंतर निळोबाराया शेवटच्या चरणामध्ये सांगतात निळा म्हणे ही अवतार केले, जग उद्धरिले महादोषी. म्हणजेच निळोबाराया सांगतात या महादोषांच्या काळामध्ये नाथरायांनी अवतार केला व या महादोषांपासून नाथरायांनी जगाचे उद्धार केले. विठ्ठल अशा प्रकारे नाथरायांचा अवतार झाला. नाथराया बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी त्यांच्या 6व्या वर्षापर्यंत रामायण महाभारत इत्यादी पुराण ग्रंथे अभ्यासली होती. त्यानंतर त्यांच्या 6व्या वर्षी यज्ञोपवीत संस्कारही पार पडले. त्यानंतर त्यांना हळूहळू भगवत प्राप्तीची आस लागत गेली. असेच पुराण श्रवण व चिंतन करत असताना मला आवश्यक असे काय केले पाहिजे व साधनेस प्रतिकूल असे मला काय नाही केले पाहिजे याचा ते सतत विचार करू लागले. हेच साधकाचे कर्तव्य आहे असे जगद्गुरु शंकराचार्य प्रश्नोत्तरी मधील एका श्लोकामध्ये सांगतात. तो म्हणजे सर्वा स्ववस्था स्वपिकिन्न कार्यम किंवा विधेयम विदुषा प्रयत्नात स्नेहम च पापम पठनम च धर्मम संसार मूलम हि किमस्ति चिंता. म्हणजे शंकराचार्य सांगतात सर्वासु अवस्थासु अपि किम न कार्यम किंवा विधेयम विदुषा प्रयत्नात. म्हणजे सर्व अवस्थांमध्ये आपण काय नाही केले पाहिजे व आपल्या हिताचं असं आपण काय केलं पाहिजे. तर ते जगद्गुरु शंकराचार्य सांगतात स्नेहम च पापम पठनम च धर्म. म्हणजे संसाराचे स्नेह व पाप आपण केले नाही पाहिजे आणि धर्मपुराण ग्रंथांचे पठन व धर्माचे आचरण आपण केले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
या व्याकुळतेने व भगवंताचे गुण गात एका दिवशी बसले असताना नाथरायांना एक आकाशवाणी झाली. ती म्हणजे अशी की देवगिरीला जा, जनार्दन स्वामींचे दर्शन कर, ते तुला कृतार्थ करतील. इतक्या ऐकताच नाथराया घरात कोणालाही न सांगता थेट देवगिरीच्या दिशेने निघाली. नाथरायांचा तो प्रवास 2 दिवस तसाच चालू होता. तिसऱ्या दिवशी नाथराया देवगिरीला पोहोचले नाथरायांनी तेथे प्रथम जनार्दन स्वामींचे दर्शन केले व जनार्दन स्वामींचे पाय धरले. विठ्ठल विठ्ठल. तेथील सर्व लोकांना असे वाटत होते की जणू हा गुरु शिष्याचाच संयोग आहे, म्हणजेच दोघेही गुरु शिष्यच आहेत. मग नाथरायांनी नंतर जनार्दन स्वामींना गुरु मानले व गुरुसेवेमध्ये तल्लीन होऊन गेले. जणू नाथरायांनी गुरुसेवा हा आपला परम धर्मच मानला होता. विठ्ठल विठ्ठल. असेच नाथराय एका दिवशी गुरुसेवा करत असताना नाथरायांना जनार्दन स्वामींनी एक कार्य सोपवले, ते म्हणजे हिशोबाचे कार्य. हे कार्य नाथरायांनी काही दिवस निर्विघ्नपणे पार पाडले. पण एका दिवशी नाथरायांचा एका पैशाचा हिशोब चुकला. त्या कारणाने नाथरायात गुरुसेवेतून निवृत्त होऊन व रात्रीचे 3 प्रहर जागून हिशोबच करत होते. तिसऱ्या प्रहराच्या शेवटी नाथरायांच्या हिशोबाचा थोडाफार ताळा जमला. त्या कारणाने नाथरायांनी हलकीशी अशी टाळी वाजवली. त्या टाळीच्या आवाजाने जनार्दन स्वामी उठले व म्हणाले, एकनाथ, ही कसली प्रसन्नता दिसत आहे. तर नाथरायांनी झालेला सर्व प्रसंग सांगितला. तो म्हणजे, अहो गुरुवर, माझा रात्री एका पैशाचा हिशोब चुकल्या कारणाने मी आतापर्यंत जागा राहून तो हिशोबच करत होतो. त्या हिशोबाचा आता थोडाफार ताळा जमल्या कारणाने मी इतका आनंदी झालेलो आहे. त्यावर जनार्दन स्वामी परत म्हणाले, एकनाथ, जर तू एका पैशाची चूक सुधारल्याने इतका आनंदी होत असशील तर या संसारातील सर्वात मोठी चूक जी तू केलेली आहेस, ती चूक सुधारल्याने तू किती आनंदी होशील. जर तू असाच भगवंतामध्ये रममाण झालास तर तुला भगवंत थोडी ना दूर आहे. निळोबाराय एका ठिकाणी नाथरायांच्या निर्याणाच्या अभंगामध्ये म्हणतात, निळा म्हणे ऐसा उपदेश जनार्दन स्वामींच्या या वाक्याने नाथरायांच्या थेट मनाला बोध झाला. या जनार्दन स्वामींच्या या वाक्याने नाथराय पुरते हादरलेही होते, परंतु पाठीमागे परमार्थ चिंतनाचे व गुरुसेवेचे बळ होते. त्या कारणाने नाथरायांनी स्वतःला गुरुवरती समर्पित करून टाकले. ते म्हणजे असे, आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी अथवा मारी, तरी तारी मारी.
कवळी अथवा दुरीधरी घाली संसारी अथवा नको. म्हणजेच नाथरायांनी स्वतःला श्री गुरूंवर समर्पित करून टाकले. त्यानंतर नाथरायांना काही दिवसांनीच भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला. म्हणजेच सांगण्याचा उद्देश इतकाच की नाथरायांना जनार्दन स्वामींचे पाय धरल्यामुळे भगवंताची प्राप्ती झाली. हेच नाथराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. साधने तुटती भवाची बंधने. म्हणजेच आपल्याला संतांचे पाय धरल्यामुळे भगवंताकडे नेणारी अनेक साधने साधता येते. आता माझंच उदाहरण घ्या. आता मला बाबांचे पाय धरल्यामुळे ही कीर्तन सेवा चालता येते. म्हणजेच मला पण भगवंताकडे नेणारा एक साधन चालता आलं नाही तर हो. आता दुसरं उदाहरण घ्या विघ्नेश दादाचं. आपला विघ्नेश दादा ध्यान साधना करतो. ते कोणामुळे तर बाबांचे पाय धरल्यामुळे. म्हणजेच संतांच्या संगतीला लागून
आपले संतांच्या संगतीला लागून आपल्याला भगवंताकडे नेणारी अनेक साधने साधता येतात. विठ्ठल त्यानंतर पुढे सांगतात तुटती भवाची बंधने, म्हणजेच संतांच्या संगतीमुळे आपली भवाची म्हणजे संसाराची ही बंधने तुटली जातील. जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, एका ठिकाणी संत महिमा वर्णन करत असताना सांगतात, पैसे ऐसियाने भेटती जे साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू, जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्था बंधू रे. विठ्ठल म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय ही सांगतात की संतांची संगती जर आपल्याला लागली तर ही जी भवाची बंधन आहेत म्हणजे संसाराची बंधन आहेत तीही तुटली जातील. हेच नाथराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. संतांचे पाय धरल्यामुळे. त्यानंतर नाथराय पुढे सांगतात, संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही. म्हणजे संतांच्या शिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्यच नाही. आता तुमच्या मनामध्ये एक विचार आला असेल, तर नामदेवरायांना कशी प्राप्ती झाली? तर नामदेवरायांना जी प्रथम प्राप्ती झाली होती भगवंताची, तेव्हा नामदेवरायांना अर्धी प्राप्ती झालेली होती. आणि त्यानंतर जेव्हा तीर्थयात्रेला जायच्या आधी विसोबा केदारांनी त्यांना जो उपदेश केला
तेव्हा जी प्राप्ती झाली ती भगवंताची खरी प्राप्ती होती. विठ्ठल विठ्ठल. म्हणजेच संतांच्या शिवाय भगवंताची प्राप्ती होतच नाही. आता निळोबारायांचं उदाहरण बघू. निळोबारायांना तुकोबारायांची प्राप्ती करायची होती, पण तेव्हा निळोबाराया नारायण बाबांकडे गेले, तुकोबारायांच्या चिरंजीवांकडे गेले व म्हणाले मला तुकोबारायांची प्राप्ती करायची. मग नारायण बाबांच्या मुखातून तुकोबारायांचं चरित्र निळोबारायांनी ऐकलं व त्यांनी 42 दिवसाचा व्रत केलं. 42 दिवसाचं व्रत केलं. त्या कारणाने त्यांना तुकोबारायांची प्राप्ती तर झालीच, पण भगवंताची पण प्राप्ती झाली. म्हणजेच नारायण बाबांच्या संगतीमध्ये गेल्यामुळे निळोबारायांनाही भगवंताची प्राप्ती झाली. म्हणजेच संतांच्या शिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्यच नाही, म्हणजेच अशक्य आहे असे वेदही आपल्याला साक्ष देऊन सांगतात. हेच नाथराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये